Yes, anyone please. ax square 2hxy Ax square plus plus 2hxy 2hxy plus by square square plus 2gx 2gx plus 2fy plus c is equal to 0. प्लस सी इज इक्वल टू झिरो. हे रिप्रेझेंट कधी करतं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला? काय दोन कंडिशन होत्या त्या? पहिली h square minus ए ab बी is ग्रेटर greater दॅन than or ऑर equal इक्वल to टू 0. झिरो आणि सेकंड कंडिशन abc प्लस 2hfg टू एफ जी एच मायनस af square मायनस minus bg square आणि minus मायनस सी एच स्क्वेअर ch square. इज इक्वल टू झिरो. ठीक आहे. सो दिस टू कंडिशन्स, दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत हा, तरच ते काय करते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला सॅटिस्फाय करत आहे. ठीक आहे, इक्वेशन आहे. सो आपण लास्ट लेक्चरला याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स काय बघितले की गिवन इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आहे किंवा नाही चेक करणे. सेकंड, त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधला ॲक्युरेट अँगल फाइंड आउट करणे. अँड थर्ड, त्यांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करणे. सो हे तीन बेसिक आपण व्हॅल्यूज आणि किंवा क्वेश्चन्स म्हणून फाइंड आउट केले. ओके. सो आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं की काही अननोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्यात त्यांच्यासाठीच्या, जसं आपण नाही का फाइंड के वगैरे केलं बघा होमोजेनियस इक्वेशनमध्ये, सो त्या टाईपच. ठीक आहे. सो आजची डेट आहे 11/3/26 आणि आपण स्टार्ट करतोय विथ अवर फर्स्ट क्वेश्चन. So question number 1, find k, find the value of k if the following equation represent, if the following equation represent a pair of lines, represent a pair of lines. Okay. So यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x स्क्वेअर प्लस 10xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 16y प्लस k इज इक्वल टू 0. आता इक्वेशन हे पेअर ऑफ लाईनला रिप्रेझेंट करत आहे, डायरेक्टली गिवन आहे. बरोबर. आता हे जे सेकंड आपल्याला बघायचं आहे ना, ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0, हे डायरेक्ट इक्वेशन यूज करून आपण काय करणार, याला सॉल्व्ह करणार आहे. सो सगळ्यात अगोदर आपण काय केलं, कम्पेअरिंग विथ, त्याला कम्पेअर करायचं आपल्या जनरल इक्वेशन सोबत. जनरल इक्वेशन इज ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. सांगा रे मला फास्टमध्ये मग ए ची व्हॅल्यू किती? 3 3. बरोबर. 2h 10 2h 10 म्हणजे एच किती झाला? 5 5. करेक्ट. बरोबर. आता सांगा मला बी ची व्हॅल्यू किती? 3 बरोबर. बी ची व्हॅल्यू 3. 2g ची व्हॅल्यू किती रे? 16 नाही, 2g म्हणजे कोण आहे? एक्सचा 0 कोएफिशियंट आहे. इथं एक्सची व्हॅल्यूज नाही बघा, सो 0. बरोबर. एक्सचा कोएफिशियंट नाही ना इथं. नेक्स्ट 2f, 2f म्हणजे वायचा कोएफिशियंट किती? आता हा 16. एफ किती झाला मग? 8. आणि कॉन्स्टंट सी किती? सी इज k के. ओके. आता गिवन इक्वेशन रिप्रेझेंट pair of lines, therefore equation is abc plus 2fgh minus af square minus bg square minus ch square is equal to 0. ओके. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. आता केअरफुली कॅल्क्युलेशन करायचे. इक्वल टू 0 आहे, मला अननोन के काढायचं आहे. सांगा ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 3, 3 सी ची व्हॅल्यू के प्लस 2 एफ 8 जी 0, त्याच्यामुळे सगळं 0 होऊन जाईल आता, आहे का नाही. एच 5 मायनस ए एफ स्क्वेअर, एची व्हॅल्यू 3 एफ स्क्वेअर 8चा स्क्वेअर मायनस बी जी बी 3 जी 0 मायनस सी एच स्क्वेअर, सीची व्हॅल्यू के एच 5चा स्क्वेअर इज इक्वल टू काय? 0.
हे किती झालं बघा 3 into 3 9. 9k प्लस हा 0 मायनस इथं सांगा रे 8 चा स्क्वेअर 64 64 into 3 16. किती 192. 192 ओके मायनस इथं 5 चा स्क्वेअर 25 हे किती झाला 25k इज इक्वल टू 0 बरोबर आहे. आता हे बघा हे 9k आणि हा मायनस 25k किती राहिला रे मायनस 25 प्लस 9 मायनस 16 आणि हा 192 राईट साईडला घ्या इकडे मायनस तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल बरोबर. मग k इज इक्वल टू किती रे मायनस 192 अपॉन 16 ने याला कम्प्लीट डिव्हिजन जाते बघा 16 वजा 16 मायनस 1 3 राहिले 32 झाले 16 दुने 32 k किती मायनस 12 समजलं का रे कसा होता क्वेश्चन Extremely easy. Extremely easy. होता ना हो. ओके कळलंय सगळ्यांना ठीक आहे चला सेकंड सेम टाईपचा क्वेश्चन घेतो मी आणखीन एक चला सेकंड क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y स्क्वेअर प्लस एक्स मायनस वाय प्लस के इज इक्वल टू 0 ठीक आहे इथं पण के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सो काय करणार आपण अगोदर कंपेअरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचं रे याला एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 ठीक आहे सांगा रे a ची व्हॅल्यू किती मग 1 2h किती 3 h किती झालं मग 3/2 3/2. बरोबर 2. ओके त्यानंतर b ची व्हॅल्यू 2 2. 2 y स्क्वेअरचा कोइफिशियंट बरोबर 2g किती रे x चा कोइफिशियंट 1. 2g झालं 1 सो g किती मग 1/2 2f ची व्हॅल्यू किती मायनस 1 सो f किती झाला मायनस 1/2 आणि c ची व्हॅल्यू k ओके नाव गिवन इक्वेशन represent pair of lines therefore abc plus 2fgh minus af square minus bg square minus ch square is equal to किती 0 करा पण व्हॅल्यू चला केअरफुली a ची व्हॅल्यू किती मला सांगत चला a1 b2 1. c k 2. प्लस 2 टाइम सांगा f मायनस 1/2 g -1. 1/2 -2. h 3/2 3/2. बरोबर मायनस af स्क्वेअर a 1 f मायनस 1/2 चा स्क्वेअर 1/2. बरोबर -1/2. बरोबर Yes. त्यानंतर मायनस b किती 2 2. g 2. परत 1/2 चा स्क्वेअर 1/2 बरोबर square. मायनस Yes. c ची व्हॅल्यू K. k K. आणि h चा स्क्वेअर म्हणजे परत कोणाचा स्क्वेअर 3/2 चा 3/2 square. ओके Yes. अरे इथं पेज एंड झालं काय पुढच्या पेजवर जावं लागेल आपल्याला चला इथं थोडंसं करता सांगा हे किती होईल 1 into 2 2k 2K. हे बघा इथलचा 1 2K. 2 हा इथलचा 1 2 कॅन्सल झाला बरोबर इथं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस दिसतो का हा मायनस मायनस प्लस काय Yes. असतो मायनस हो. वरती किती राहिला 3/4 राहिला इथं बरोबर 4. त्यानंतर परत मायनस इथं बघा रे हा मायनस 1/2 चा स्क्वेअर झाला 1/4 त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये बाहेर 1 आहे म्हणजे तो किती झाला मायनस 1/4 1/4. त्यानंतर इथं लिहू करे मी समजा इथं लाईच हे होत असेल तर आहे का नाही अरे यार वर्ष गेलं काय इथं के होत आहे ना Yes. इथं +2 चला इथं करतो बरं कॅल्क्युलेशन मी इथं असा हे केलं मी जागा तयार केली कारण काय आता पुढच्या पेजवर घेऊन गेलं सगळं इकडून बघावं लागेल मला हां सो इथं झाला बघा 2k इथून इकडे आलो बरं काय वरती
त्यानंतर इथं 2 2 कॅन्सल मायनस इथं 3/2 1/4 सॉरी 3/4 मायनस 1/2चा स्क्वेअर 1/4 बाहेर 1 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये सो तो झाला 1/4 परत इथं 1/2चा स्क्वेअर किती 1/4 बाहेर 2 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये किती लिहू मायनस -2/4 त्यानंतर इथं 3/2चा स्क्वेअर 9/4 मायनस के बाहेर मल्टिप्लिकेशनमध्ये सो काय येईल 9k/4 मायनस 9k/4 4 इज इक्वल टू 0. 0 ठीक आहे आता काय करायचंय बघा यांचा सगळ्यांचा डिनॉमिनेटर -4 -4 -4 मायनस म्हणजे सॉरी 4 4 4 4 आहे सो थ्रू आउट कितीने मल्टिप्लाय करून टाका इक्वेशनला 4 ने 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं 2k इंटू 4 किती झाला 8k 8k त्यानंतर इथं 6k -3 -1 -2 -9k इज इक्वल टू 0 हा 0 8k आणि हा -9k किती राहिला -k मायनस के त्यानंतर -3 -1 -2 किती -6 एवढा वेळ लागतोय का त्याला -6 इज इक्वल टू 0 मग -6 तिकडे गेला तो झाला +6 सो के ची व्हॅल्यू किती रे -6 के झाला -6 सो दिस इज द आन्सर ओके 2 मार्काचे क्वेश्चन आहे फक्त जास्त नाही बट कॅल्क्युलेशन खूप केअरफुली करावं लागतं ना कारण नंबर ऑफ टर्म्स खूप जास्त आहे याच्यात ओके चला एक Yes. होमवर्क घ्या सेम टाईपचा एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो ठीक आहे क्वेश्चन असा आहे kxy प्लस 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0 ठीक आहे याला होमवर्क म्हणून सॉल्व करा चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 सोपा दिला ना फाइंड P and Q if the equation px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q is equal to 0 हा q वेवर करें is equal to 0 represents pair of perpendicular lines बघा आता याच्यामध्ये काय आहे 2 अननोन आहे आता जे 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले ना रे त्यामध्ये एकच अननोन होता आता याच्यामध्ये 2 अननोन आहे तर पी पण आहे आणि क्यू पण आहे मग त्यासाठी तुम्हाला 2 कंडिशन दिल्यात बघा त्यांनी पेअर ऑफ लाईन्स तर आहे इक्वेशन पेअर ऑफ लाईनला ते काय करतंय सॅटिस्फाय तर करतंय पण त्याबरोबर कोणत्या लाईन्स आहेत ह्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत ओके सो परपेंडिक्युलर लाईनची काय कंडिशन सांगितली मी तुम्हाला a minus b is equal to 0 a प्लस बी इज इक्वल टू 0 ओके ए प्लस बी आहे मायनस नाही ए प्लस बी इज इक्वल टू काय तो 0 आहे बरोबर सो ते आहे Yes. परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन सो इथं लाईनचं इक्वेशन काय दिलंय बघा पी एक्स स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 14x प्लस 2y प्लस क्यू इज इक्वल टू 0 याला कम्पेअर करा आपल्या जनरल इक्वेशन सोबत सो यू कॅन राईट कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 सांगा मला व्हॅल्यूज ए ची व्हॅल्यू किती रे p 2h minus मग h किती होईल minus 4 बरोबर बी 3 2g 14 सो जी किती होईल 7 बरोबर 2f 2 2 सो f किती 1 1 करेक्ट आणि c किती कॉन्स्टंट q सी क्यू सी काय आहे क्यू कॉन्स्टंट आहे ना तो Q. सी क्यू हां ठीक आहे आता ह्या काय आहे बघा लाईन्स आर परपेंडिक्युलर आहे बरोबर सो कॅन राईट हिअर लाईन्स आर परपेंडिक्युलर देअरफॉर कंडिशन काय असते ए प्लस बी इज इक्वल टू 0
बरोबर, ही कंडिशन आहे. मग सांगा ए ची व्हॅल्यू किती रे? प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे? 3 इज इक्वल टू किती? 0. 0 मग सांगा पी ची व्हॅल्यू किती येईल? 3 -3 बरोबर. पी किती आला? -3 आला. पहिला आन्सर आला बघा आपल्याला. ठीक आहे. नाव लाईन्स म्हणजे वरचं जे इक्वेशन आहे बघा, ते इक्वेशन कोणाला रिप्रेझेंट करते? पेअर ऑफ लाईन्सला. सो वी कॅन राईट नाव इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. देअरफॉर सेकंड कंडिशन मग म्हणजे पेअर ऑफ लाईनची सेकंड कंडिशन ए बी सी प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथून तुम्हाला सेकंड अननोन भेटेल बघा क्यू. आता सांगा मला व्हॅल्यूज. ए ची व्हॅल्यू काय रे? P बी 3 सी Q ओके. आता ए ची व्हॅल्यू पी तुम्ही मला सांगितली बरोबर आहे, बट पी ची व्हॅल्यू आपण काढली ना आता जस्ट. किती रे? -3 येस -3. करेक्ट. ओके, ती लिहून टाकली इथं मी. प्लस 2F 1 1 G 7 H -4 मायनस ए ची व्हॅल्यू पी किती आहे? -3 F स्क्वेअर 1 मायनस बी 3 G 7 7 स्क्वेअर मायनस सी Q H -4 इज इक्वल टू 0. 0 करा आता बघा कॅल्क्युलेशन. -3 into 3 -9Q. ओके, हे बघा इथं प्लस इथं मायनस आहे आतमध्ये दिसला. प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस किती होईल बघा हे. 7 into 4 28 into 2 56. इथं मायनस मायनस प्लस 3 into 1चा स्क्वेअर 1, सो तो 3 झाला. 7चा स्क्वेअर 49 into 3 किती? 147. करेक्ट. परत इथं आता लास्टला आलो आपण बरोबर. -4चा स्क्वेअर 16 आणि इथं त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये -Q आहे, म्हणजे तो झाला -16Q इज इक्वल टू 0. मग हा -9Q आणि हा -16Q किती रे? -25Q. बरोबर. काही राहते तरी आपल्याकडून इथं बघा बरं. 7चा स्क्वेअर 49 गुणिले 3 147 4 झाला. कॅल्क्युलेशन मध्ये काहीच नाही ना. तरी 147 आहे मायनस येईन का? -147 येईल ना. येस. 7चा स्क्वेअर 49. ओके. त्यानंतर मायनस मायनस हा +3 बरोबर आहे आपला. ठीक आहे. येस. मग किती होईल बघा आता हा टोटल काउंट. मी इक्वल टू इथं अगोदर रिमूव्ह करतो. अगोदर ह्याच बाजूला त्याचं कॅल्क्युलेशन करूया आपण आणि त्यानंतर बघूया ते त्या साईडला गेल्यावर किती होईल. स्ट्रोक इरेझर. बरं ठीक आहे बघा. -56 + 3 किती रे? -53 बरोबर. -53 आणि हा -147 -200 इज इक्वल टू 0. मग आपण काय केलं? -25Q ह्याच बाजूला ठेवला, 200 पाठवला राईट साईडला. ओके, म्हणजे Q किती होईल रे? -200/25. सो वी गेट द आन्सर फायनली. किती? 25चा पाढा -8 -8. So we get the both answers. Therefore, we can write collectively P is equal to -3 and Q is equal to -8. ओके. हा जर क्वेश्चन आला तुम्हाला पेपरला तर तो 3 किंवा 4 मार्कासाठी येईल. ओके, 2 अननोन साठी. आणि स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक नाही करायची आहे. नंबर 5 सेम याच्यासारखाच आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला असाच एक प्रॉब्लेम होमवर्क देणार आहे. फाइंड P and Q अगेन इफ द इक्वेशन
2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 is equal to 0 represents pair of parallel lines. सांगा रे काय डिफरन्स आहे आता जो मी क्वेश्चन नंबर 4 घेतलाय तो आणि जो आता क्वेश्चन नंबर 5 चालू आहे तो दोघांमध्ये डिफरन्स. Parallel and parallel. येस लास्ट क्वेश्चन मध्ये पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स होत्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिलंय पेअर ऑफ पॅरलल लाईन्स दिल्यात बरोबर का. आता मला सांगा रे मग पॅरलल लाईनची कंडिशन काय असते. A square minus AB is equal to 0. बरोबर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. 0. सो हे झालं बघा 2x स्क्वेअर 8xy प्लस पी वाय स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस 2y मायनस 15 इज इक्वल टू 0. याला मी कम्पेअर करतोय आपल्या जनरल इक्वेशन सोबत. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. 0. ओके सांगा मग a ची व्हॅल्यू 2. 2h बरोबर आहे 2h 8. 8 म्हणजे h किती होईल 4. 4. त्यानंतर b P. p P. 2g Q. q Q. करेक्ट. सो g किती होईल रे मग Q upon 2. q अपॉन 2 बरोबर 2f 2. 2 Two. सो f किती 1. 1 आणि One. c Minus 15. मायनस 15 करेक्ट आहे. ओके आता इथं काय बघा पॅरलल लाईन्स आहे बरोबर. लाईन्स आर पॅरलल therefore condition is h square minus ab is equal to काय असतं 0. h ची व्हॅल्यू बघा 4 4 चा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 2 b त्याची व्हॅल्यू p आहे इज इक्वल टू 0. करेक्ट 4 चा स्क्वेअर किती 16 16. मायनस 2p इज इक्वल टू 0. 2p मी काय केला राईट साईडला पाठवला इथं ठेवला मी 16. मग सांगा रे p ची व्हॅल्यू किती 8. 8. सो पहिलं आन्सर आलं बघा आपलं p इज इक्वल टू 8. नेक्स्ट नंबर सेकंड नाव q साठी. ओके सो गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. गिवन इक्वेशन represents pair of lines. Therefore आपली कंडिशन abc plus 2fgh minus af square minus bg square minus ch square is equal to 0. चला सांगा व्हॅल्यू मला a 2 b 8. यस b ची व्हॅल्यू p आहे आणि p आपण इथं कॅल्क्युलेट केलाय p येतोय 8. करेक्ट. c Minus 15. minus 15 plus 2 f 1. 1 g Q upon 2. q upon 2 h 4. 4 minus a 1 square. a 2 आहे ना हां f is a 1 1 चा स्क्वेअर मायनस b 8. 8 into g स्क्वेअर g Q upon 2. q upon 2 चा स्क्वेअर बरोबर मायनस c Minus 15. आणि h स्क्वेअर 4. 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. करा कॅल्क्युलेशन बघा काय आलं आता इथं मायनस 15 इंटू 2 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये परत 8 पण आहे. सो किती होईल कॅल्क्युलेशन आहे मायनस 15 टू 30 30 इंटू 8 मायनस 240 का -2. बरोबर ना. ओके इथं काय होईल बघा इथलचा हा 2 आणि इथलचा हा 2 कॅन्सल झाला q बाय 2 चा नाही का. ओके मग इथं राहील काय आता बाहेर प्लस साइन आहे आतमध्ये कुठेही मायनस नाही आहे. सो 4 इंटू क्यू काय झाला तो प्लस 4q बरोबर मायनस इथं 1 चा स्क्वेअर 1 1 इंटू 2 2 त्यानंतर इथं मायनस 8 ॲज इट इज q बाय 2 चा स्क्वेअर आहे तो झाला q स्क्वेअर अपॉन 4 मायनस हे बघा इथं मायनस आतमध्ये मायनस 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 15 4 चा स्क्वेअर
16 इज इक्वल टू 0. झिरो बरोबर. आता मला सांगा कॅल्क्युलेशन व्यवस्थित. हे बघा रे, हा -240 बरोबर, हा तुमचा +4Q, त्यानंतर इथं तुमचा -2, इथं काय होईल, 4 2 -2q जा स्क्वेअर 8, हा म्हणजे तो झाला -2Q². टू आणि 15 गुणिले 16 किती रे परत, प्लस 240 240 +240. सो खूप सोपे झाले बघा कॅल्क्युलेशन. इथलचा -240, इथलचा +240 कॅन्सल. व्हॉट इज द रिमेन, 2Q² प्लस 4Q -2 इज इक्वल टू 0. किती डिवाइड होईल रे थ्रू आउट या इक्वेशनला, 2 2 ने. तो झाला टू Q² प्लस 2Q मायनस, हा मायनस येतोय का रे 2, एक मिनिट मला इथं बघू द्या काय राहिलं का, 4Q -2, कारण मायनस जर आला तर मग आपलं इक्वेशन सॉल्व कसं होईल, तो B² आहे ना, तो साइन चेक करा लवकर फास्ट. इथं 2, -4q येईल ना सर. इथं 2FGH आहे ना आपला, FGH मध्ये मायनस कोण होतं, FGH मध्ये मायनस, नाही सर, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये -4p येईल ना, कारण -2q स्क्वेअर होता तो, साइडला येऊन +2q² झाला, मग बाकीचे पण साइन चेंज होतील ना कुठे, हे बघा ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. एक मिनिट, याला मी काय करतो, याला ॲज इट ठेवतो आधी. हे बघा -2Q², हा 4Q, हा -2 इज इक्वल टू 0. आता साइन चेंज करा, म्हणजे हा होईल 2Q² -4Q आणि मग हा +2. ठीक आहे, ओके. आता 2 ने डिवाइड केलं तर काय होईल, Q² -2Q प्लस 1 इज इक्वल टू 0. कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हा, q -1 Q -1 चा परफेक्ट स्क्वेअर, Q -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या, समोर तो 0 आहे तुमच्या तिकडे राईट हँड साईडला, म्हणजे साधाला Q -1 इज इक्वल टू 0. सो वी गेट द आन्सर Q इज इक्वल टू 1. सो वी कॅन राईट फायनली कलेक्टिवली P किती आला होता रे, 8 आणि Q 8 1. 1 ओके, हे झाला आन्सर. तुम्हाला ह्याच टाईपचा एक होमवर्कचा क्वेश्चन देतो बघा मी, जस्ट वेट. होमवर्क, find P and Q if the equation सेकंड एक्झाम्पल बरं का होमवर्कला, हे 2x² 2x² प्लस 4xy माइनस py² प्लस 4x प्लस qy प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, हे इक्वेशन आहे. परत रिपीट करतो मी, 2x² प्लस 4xy माइनस py² प्लस 4x प्लस qy प्लस 1 इज इक्वल टू 0. रिप्रेझेंट्स पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन, represents pair of perpendicular lines. ओके, सो याला ट्राय करा. चला, हे झाले बघा काय अननोन फाइंड आउट करण्यासाठी जे क्वेश्चन सिंपल होते. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द सेपरेट इक्वेशन, find the separate equation of the line
represented by the following equations. The following equations. So first example असा आहे 10 in bracket x plus 1 bracket square plus x plus 1 into y minus 2 minus 3 in bracket y minus 2 bracket square is equal to 0. ठीक आहे. ज्यावेळेस आपण हे चॅप्टर स्टार्ट केलं होतं रे त्यावेळेस आपण मला वाटतं होमोजिनियस इक्वेशन बघितल्यानंतर पहिलाच क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता की टू फाइंड आउट द सेपरेट इक्वेशन्स. कारण हे पेअर ऑफ लाईन आहेत. दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन जर तुम्हाला दिलेलं असेल तर आपल्याला सेपरेट म्हणजे इंडिव्हिज्युअल त्या लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करावं लागतात. ओके. त्याच वेळेस मी ती मेथड तुम्हाला सांगितली होती बघा की आपण कोणत्या कोणत्या वेने त्या क्वेश्चन्सकडे बघणार आहे. ओके ना, फाइंड आउट करण्यासाठी. तिथं आपण होमोजिनियस इक्वेशनसाठी सॉल्व्ह केलं. आता हे जनरल इक्वेशन आहे. सांगा रे आपण काय मेथड्स वापरतो जर मला सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर. मेथड म्हणजे तुम्ही विचार कसा करता. यस एनीवन. मी तुम्हाला फक्त 3 मेथड सांगितल्या होत्या. बस तेवढं 3 मेथडचा विचार करायचा आहे. त्यांनी तुम्हाला आन्सर होईल. कारण याला कोणताही पर्टिक्युलर फॉर्म्युला नाही. यस एनीवन. कोण सांगताय. आदिती, आदित्य भांड, अंजली, स्नेहा, साक्षी, भक्ती, हर्षल, गणेश, अक्षदा, मानसी, स्नेहा, प्रतीक्षा गुंजाळ, प्रतीक्षा मुठे, प्रेम गाडेकर, राणी, केतन, चैताली खोसे, स्नेहल, साक्षी मुठे, साक्षी साबले. आज साक्षी तिंडे दिसत नाही आहे. त्यानंतर तन्वी, सार्थक, जान्हवी, तनुजा, चंचल, वैष्णवी, वर्षा घुले, अनुष्का दोंडे, व्यंकटेश पवार. कुणीच नाही. फर्स्ट काही कॉमन निघत असेल तर ते काढायचं. करेक्ट. दुसरं जर फॅक्टर्स पडत असतील तर करेक्ट. आणि थर्ड जर कोणतं अल्जेब्रिक इक्वेशन यूज होत असेल तर ते बघायचं आहे. आपण तिन्ही टाईपचे बघितले होते बघा. कारण सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करताना तुम्हाला फक्त तेवढ्या 3 गोष्टीचा विचार करायचा आहे. ओके ना. अल्जेब्रिक इक्वेशन कोणतं समजा ए प्लस बी इंटू ए मायनस बी ते असतं तुमचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किंवा कोणतंही ए नाही. ते जर असेल तर तिने तुम्हाला इक्वेशन सेपरेट करता येतात. सेकंड कॉमन जर निघत असेल तर सगळ्यात सिम्पल टेक्निक. कॉमन निघत असेल तर तुम्हाला डायरेक्टली सेपरेट इक्वेशन्स भेटणार. आणि तिसरं फॅक्टर्स. ओके. फॅक्टर्स जर पडत असतील तर तुम्ही जर ते इक्वेशन व्यवस्थित जर बघितलं ना. हे बघा इथं x प्लस वन हे ब्रॅकेट रिपीट होतात. इथं y मायनस टूचे ब्रॅकेट रिपीट होत आहेत. आता एक मिनटं काय करा की x+1 आणि y-2 हे 2 ब्रॅकेट आहे ना ते ब्रॅकेट एक मिनटं सोडून द्या बाजूला. आणि असं कन्सिडर करा की आपल्याकडं काय आहे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ओके. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याकडे असं आहे समजा बरं करे 10x² आहे. मी काय केलं x+1च्या जागेवरती x² लिहिला थोडक्यात. जे आपण याच्यामध्ये बघितलं ना होमोजिनियस इक्वेशनमध्ये. सो त्याच्यानुसारच. ओके. इथं समजा XY ची टर्म आहे. एक्स आणि वाय पण आहे ना. x+1 आणि y-2 नाही फक्त XY कन्सिडर करा. आणि इथे तुमचं आहे -3y² इज इक्वल टू 0. आपण हे आता हे कोणतं इक्वेशन तयार झालं होमोजिनियस इक्वेशन वेअर x रिप्रेझेंट x+1 आणि y रिप्रेझेंट्स y-2. बरोबर. मग आपण काय करणार यांचे फॅक्टर्स पाडणार आहेत. मला असे 2 नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -30 आहे आणि ॲडिशन आहे +1. मल्टिप्लिकेशन -30 ना बा. इथं 10 आहे ना. 10 इंटू -3 -30 आणि ॲडिशन +1. अवघड आहे का. 6 minus 5 -5 आणि +6. -5 + 6 झाला 1 आणि -5 इंटू 6 काय झाला -30. बस हेच फॅक्टर मला इथं वापरायचे आहेत. आपण हे फॅक्टर कायसाठी पाडतो मिडल टर्म फक्त काय करण्यासाठी स्प्लिट करण्यासाठी. बरोबर. म्हणजे मला कॉमन काढता येईल. सो बघा रे 10. आता हे x+1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज
बरोबर. मिडल टर्मला मला -5 + 6 मध्ये लिहायचं आहे, म्हणजे -5 x + 1 y - 2 + 6 परत x + 1 y - 2 आणि लास्ट टर्म -3 y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 ॲज इट इज. ही स्टेप समजली का सगळ्यांना? येस, समजली आहे. येस सर. ओके ओके. सो फक्त काय केलं मी की x + 1 च्या ऐवजी x वापरला आणि y - 2 च्या ऐवजी y वापरला, फॅक्टर्स पाडून घेतले, होमोजेनियस इक्वेशन मध्ये तयार केलं मी त्याला डायरेक्ट. फॅक्टर्स पाडून घेतले आणि परत आपल्या आपल्या टर्म्स रिटर्न लिहिल्या. ओके. आता मला सांगा याच्यातून काय कॉमन निघेल रे ह्या दोघांमधून? 5 in bracket x plus 1. बरोबर, 5 इन ब्रॅकेट x + 1 निघाला कॉमन. सो आतमध्ये कोण राहील बघा, इथून 5 कॉमन काढला सो 2 राहिला. x + 1 चा एक ब्रॅकेट कॉमन निघाला, इथं x + 1 आहे मायनस, आणि इथं कोणता ब्रॅकेट राहील रे? y - 2 चा. बरोबर. आता सेकंड असं कॉमन काढा की तुमचा सेकंड ब्रॅकेट हाच राहिला पाहिजे, कोणता? 2 इन ब्रॅकेट x + 1 मायनस y - 2. सांगा रे मग काय कॉमन काढावं लागेल? 3 in bracket y minus 2. करेक्ट, 3 इन ब्रॅकेट y - 2 याला कॉमन काढावं लागेल. ओके. 3 इन ब्रॅकेट y - 2 जर कॉमन काढला तर पुढचा ब्रॅकेट तुमचा ॲज इट इज राहील. आता जो ब्रॅकेट तुमचा दोन्ही ठिकाणी राहिला आहे ना त्यालाच कॉमन घ्या, हे दोन. बरोबर, म्हणजे काय होईल? सो वी गेट, बोला रे, 2 इन ब्रॅकेट x + 1 मायनस y - 2 हा ब्रॅकेट कॉमन काढला, सो इथं राहिला तुमचा 5 इन ब्रॅकेट x + 1 प्लस इथं कोण राहील? 3 इन ब्रॅकेट y - 2 इज इक्वल टू 0. आलाय बघा आन्सर. आता फक्त त्याला सिम्प्लिफाय करा. इथून तुम्हाला 2 सेपरेट इक्वेशन्स भेटणार आहेत. करा इथं 2 ने मल्टिप्लाय, सो वी गेट 2x + 2 मायनस y मायनस मायनस प्लस 2. सेकंड 5x + 5 प्लस 3y - 6 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. बस याला जनरल फॉर्ममध्ये दिला आहे आता. 2x मायनस सॉरी 2x मायनस y प्लस 2 प्लस 2 किती रे? +4. +4 आणि इथं 5x 5 प्लस 3y 5 - 6 -1. -1. -1 इज इक्वल टू 0. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0. याचा मिनिंग काय? आयदर 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0 और 5x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0. Therefore we get separate equations are, पहिलं इक्वेशन आलं माझं 2x, म्हणजे पहिल्या लाईनचं 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0, अँड सेकंड इक्वेशन आलं माझं 5x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0. ओके, झाले दोन. आणि किती मार्काचा क्वेश्चन माहिती करा? 3 मार्काचा आहे. आणि कोणता फॉर्म्युला वापरला आपण पेअर ऑफ लाईन्स याच्यामध्ये? कोड आहे नथिंग, काहीच नाही बघा. 8वी पर्यंतचं मॅथमॅटिक्स, कॉमन काढणे, फॅक्टर पाडणे. ओके, 8वीला होतं आपल्याला हे. चलो नेक्स्ट होमवर्क. या टाईपचा एक क्वेश्चन करायचा आहे तुम्हाला आता. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर, मी तुम्हाला वाटलं असं फॅक्टर पाडून देतो लगेच. -3 इन ब्रॅकेट x - 2 y + 1 प्लस 2 इन ब्रॅकेट y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. तुम्हाला माहिती बघा काय करायचं इथं? याला मी होमोजेनियस इक्वेशन सारखं लिहितो. काय येईल हा? x² - 3xy प्लस 2y² इज इक्वल टू 0. ओके, असे दोन नंबर सांगा मला ज्यांचं मल्टिप्लिकेशन +2 आहे, ॲडिशन -2 -1. -2. झालं बघा. -2 -1. सो वी गेट द आन्सर. तुम्हाला जर मी 2 मिनिटं वेळ दिला तर तुम्ही लगेच सॉल्व करता, आहे का नाही? करता का नाही? चलो, टाइम हो. स्टार्ट्स नाव. करा बरं ट्राय. मी थांबतो, चला वेट करतो. विदिन द 2 मिनिट्स मला 2 सेपरेट इक्वेशन सांगा. मी लावलाय बरं का टायमर 2 मिनिटाचा.